15 ऑगस्टपासून जिल्ह्यात अनलॉक. सोमवारपासून 7ही दिवस दुकाने सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहतील. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नवीन आदेश. 15 ऑगस्टपासून आपण शासनाच्या जे ब्रेक द चेन ऑर्डर आहे 11 ऑगस्ट 2021च्या त्याच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामध्ये पण सुद्धा आपण शिथिलता देणार आहोत. त्याच्यामध्ये काही जे हॉटेल्स आहे, रेस्टॉरंट्स आहे, शॉपिंग मॉल्स आहे, प्लेग्राऊंड्स, हे सर्वांना शिथिलता देण्यात येणार आहे. माझा ऑर्डर पण ते झालेला आहे. उद्यापासून 15 ऑगस्टपासून आपण हे शिथिलता देणार आहोत. परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला आवर्जून सर्वांना हे सांगायचे आहे की हे जे शिथिलता आहे हे इन्स्टिट्यूशन्सला रोजगारच्या दृष्टीने, व्यापाराच्या दृष्टीने केलेलं आहे. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरमध्ये काही शिथिलता नाही. म्हणजे आपले जे पंचसूत्री कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, वॅक्सिनेशन करून घेणे आणि जर काही सिम्पटम्स आले तर टेस्टिंग करून घेणे, हे सर्व जे पंचसूत्री आपला कार्यक्रम आहे ते आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मला हे सांगायचं आहे आपण सर्वांना की दुसऱ्या देशामध्ये जे युनायटेड स्टेट्स आहे, इस्रायल आहे, इराण आहे, तिथे तिसरी लाटची सुरुवात झालेली आहे आणि तिथे कोविड केसेस खूप वाढलेले आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा दुसरे जिल्हे जसं सांगली आहे, सातारा आहेत, त्याच्यामध्ये वीकली पॉझिटिव्हिटी जवळपास 7% पर्यंत गेलेली आहे. आपला अमरावतीमध्ये वीकली पॉझिटिव्हिटी सध्या 0.5% आहे. तरी पण आपल्याला गाफील होता कामा नाही. आपल्याला पूर्ण काळजीपूर्वक आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे आणि मास्क व्यवस्थित घाला. कारण की अमरावतीमध्ये जेव्हा मी राऊंडवर जात होती तेव्हा मी काही तरुणांना बघितलं की ते बिलकुल पण मास्क घालत नाही आहे किंवा व्यवस्थित घालत नाही आहे. मास्क असं नाही घालायचं आहे. तुमचं नाक पण कव्हर व्हायला पाहिजे. आणि हे मी हात जोडून तुम्ही सर्वांना विनंती करते की आपण शिथिलता देत आहोत, उघडत आहोत आपण सर्व, परंतु तिसरी लाट येण्याची शक्यता खूप मोठी आहे. म्हणून तुमची काळजी तुम्ही स्वतः घ्या.